31 डिसेंबरला वर्षाच्या शेवटच्या दिवशी घरावरून आणि घरातील प्रत्येकावरून ओवाळून टाका ही एक वस्तू. नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती स्वागत आहे. तुमचा दिवस सुखाचा, आनंदाचा आणि पुढील वर्ष भरभराटीने जाऊ हीच स्वामींचरणी प्रार्थना करते आणि आजच्या एका नवीन व्हिडिओला सुरुवात करते. 31 डिसेंबर म्हणजे वर्षाच्या अखेरचा दिवस असतो. 31 डिसेंबरच्या दिवशी तुम्हाला शेवटच्या दिवशी आपल्याला घरावरून, घरातल्या प्रत्येकावरून ओवाळून ही एक वस्तू टाकायची आहे. घरातली सगळी इडापिडा निघून जाईल. नवीन वर्ष जे आहे ते आपल्याला अत्यंत भरभराटीचं, आनंदाचं, सुखाचं जाईल आणि हीच आपल्या प्रत्येकाची अपेक्षा असते. सगळ्यांना हॅपी न्यू इयर आणि नवीन वर्षाच्या शुभेच्छा असं आपण म्हणत असतो. का? कारण एकमेकांना आपण विश करतो की तुमचं पण नवीन वर्ष सुखाचं, आनंदाचं जाऊ दे आणि आपली अपेक्षा असते आपलं पण आनंदाने गेलं पाहिजे. आपण सगळे हिंदू धर्मामध्ये, हिंदू कॅलेंडरनुसार, आपण गुढीपाडवानुसार आपलं पण मराठी नवीन वर्ष सुरू होत असतं. पण तरी पण या महिन्यांना सुद्धा आपण तितकंच महत्त्व देतो, कारण या कॅलेंडरवर सुद्धा, इंग्रजी कॅलेंडरवर सुद्धा आपले बऱ्याचशा गोष्टी अवलंबून असतात. आणि नाही किती म्हटलं तरी सुद्धा 1 जानेवारीपासून आपलं नवीन वर्ष हे सुरू होणार आहे. तर त्यामुळे बघा, या वर्षाच्या शेवटच्या दिवशी तुम्हाला हा अत्यंत उपाय जो आहे तो करायचा आहे, जेणेकरून घराला लागलेली वाईट नजर, दोष, इडापिडा या सगळ्या निघून जातील. आणि जेव्हा नकारात्मक ऊर्जा, वाईट नजर फेकली जाते तर तेव्हाच सकारात्मक ऊर्जेचा प्रवाह होतो आणि मग त्या घरामध्ये आनंदाचे वातावरण राहते. तर त्यामुळे वर्षाच्या शेवटच्या दिवशी 31 डिसेंबरला तुम्हाला हा उपाय करायचा आहे. महिलांना मासिक धर्म असेल तर पुरुषांनी केला तरीही चालेल, घरातल्या मुलींनी केला तरी पण चालेल. काय करायचं ते मी पुढे तुम्हाला सांगणारच आहे. हे वर्ष आहे ना, कोणाला अगदी सुखाचा गेलेला असेल, खूप छान छान गोष्टी त्यांच्या आयुष्यात घडलेल्या असतील, काहींना थोडाफार दुःख आलेला असेल, काहीतरी अडचणी आल्या असतील. कारण काय, प्रत्येक माणसाचं बघा, प्रत्येकाच्या कर्मानुसार आपल्या बाबतीत काही गोष्टी घडत असतात. काही आपल्याला चुकांचे फळ आपल्याला भोगावे लागतात. काही चांगल्या गोष्टी आपल्यासोबत घडतात तर काही वाईट गोष्टी. आणि प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये सुखानंतर दुःख, दुःखानंतर सुख येतच राहतं. अगदी 100% सुखी माणूस हा शोधून सापडणार नाही. कितीही गडगंज श्रीमंत असला तरी त्याच्या आयुष्यात काहीतरी दुःख हे येतच असतं. तर बघा, यावर्षी जे काही वाईट झालं असेल तर तेच आपण धरून बसू शकत नाही. तर त्यामुळे पुढचं आपल्याला सगळं काही नीट व्हावं, त्यासाठी आपल्याला काही गोष्टींची काळजी घ्यायची आहे. ज्या मागच्या वर्षी चुका केल्या पण त्या अजिबात आपल्याला होऊ द्यायच्या नाहीयेत. प्रत्येकाला वाटतं नवीन वर्ष छान जायला हवं, घरामध्ये छान वातावरण राहायला पाहिजे. यासाठी घरातील नकारात्मकता काढणं तितकंच महत्त्वाचं आहे. म्हणून आपल्याला काही उपाय करायचे आहेत. आपण बघा, रोज नकळतपणे कधीतरी आपल्याकडून कोणाचं तरी मन दुखावलं जातं, कधीतरी कोणाला तरी काहीतरी बोललं जातं. कारण प्रत्येक माणूस आहे ना, तो वेगवेगळा असतो, प्रत्येकाचा स्वभाव वेगळा असतो. आणि मग काहीतरी बघा, आपलं काहीतरी एखाद्याचा स्वभाव पटत नाही, एकमेकांचं वागणं पटत नाही, मग कुठेतरी भांडण वगैरे होत असतं. त्यामुळे आपल्या हातातून ज्या काही वाईट गोष्टी वगैरे घडलेल्या असतील तर त्याचं प्रायश्चित्त तुम्ही आत्ताच करा. काहीतरी बघा, सॉरी म्हटल्याने कधी काही कमी होत नाही किंवा आपलं काही जात नाही. तुम्हाला माहिती का, यावर्षी असं माझ्याकडून काहीतरी झालेलं आहे, चूक झालेली आहे, अजिबात एक सॉरी म्हटलं ना तर तुम्ही छोटे होत नाही, तुमच्या आयुष्यातील काही कमी होत नाही. माफी मागितल्याने कधीही कोणी लहान होत नाही. तर त्यामुळे तुम्ही बघा, सॉरी म्हटले तर चालेल, माफी मागितल्याने कोणी लहान किंवा मोठं होत नसतं. त्यामुळे तुम्ही बघा, माफी मागतो तो जास्त महत्त्वाचा असतो आणि त्याचं जे तो माफी मागत असतो, म्हणजे ज्याला त्याला ज्याच्या त्याच्या वागण्याचा पश्चाताप होतो, हे जास्त महत्त्वाचं. आणि आपण बघा, सगळे माणसं काही 100% परफेक्ट कोणीही नसतं. आपल्याकडून चुका होतात, पण त्या चुका मान्य करणं यात त्याच्यात सुद्धा तोच मोठेपणा असतो. म्हणून काही झालं असेल चुकी, सॉरी म्हणून टाका. आजच्या या व्हिडिओमध्ये बघा, तुम्हाला तुमच्या घराला, आपल्याला वाटतं की कधी कोणाची वाईट नजर लागू नये, काही वाईट गोष्टी घरांवर झालेल्या असेल तर ते निघून जावं, यासाठी तुम्हाला एक वस्तू ओवाळून टाकायची आहे. घरातल्या प्रत्येकाची नजर काढायची आहे, म्हणजे नकारात्मक गोष्टी घरातून बाहेर फेकल्या जातील. थोडक्यात आपल्याला आपल्या घराची आणि घराची नजर काढायची आहे. उपाय मी बऱ्याचशा वेळेस तुम्हाला अमावास्येला पण सांगत असते. घर भाड्याचं असू किंवा स्वतःचं असू द्या, 1 रूमचं असू द्या, 10 रूमचं असू द्या, हा उपाय तुम्हाला करायचा आहे. सकाळपासून संध्याकाळपर्यंत, रात्रीपर्यंत जेव्हा जमेल तेव्हा हा उपाय तुम्हाला नक्की करायचा आहे. नजर उतरवण्यासाठी तुम्हाला फक्त 1 लिंबू घ्यायचा आहे. तुमच्या घरामध्ये 4 लोक आहेत तर 4 लिंबू घ्या आणि त्यानंतर एक तुम्हाला
घरासाठी ठेवायचं आहे। एकच लिंबू सगळ्यांसाठी नका घेऊ आणि लिंबू फार काही महाग नाही आहेत। आता हिवाळ्यामध्ये लिंबू खूप स्वस्त असते, तर समजा 30 ते 40 रुपयाची लिंबू आणायची आहे। सगळ्यांसाठी एकच लिंबू नाही वापरायचे आपल्याला, तर 4 लोक असतील तर 4 लिंबू घेऊन यायचे आणि प्रत्येकाला सेपरेट लिंबू द्यायचा आहे। घरासाठी एक सेपरेट ठेवायचा आहे। त्यानंतर त्या व्यक्तीला व्यवस्थित फक्त दक्षिणेकडे तोंड येणार नाही असं उभं करायचं आहे, किंवा तुम्ही देवाऱ्यासमोर हा उपाय केला तरी चालेल। त्या व्यक्तीला देवासमोर असं उभं करायचं आहे आणि आपल्या हातामध्ये तो लिंबू दोन्ही हातामध्ये मुठीत पकडून पायापासून ते डोक्यापर्यंत 7 वेळेस श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ असा आपल्याला उतारा करायचा आहे। हा उतारा स्त्री पुरुष कोणीही करू शकतं। स्त्रीला मासिक धर्म असेल तर हा उतारा करू शकत नाही। तुमच्या घरात सुतक लागलेला आहे तर करता येणार नाही। सुतकामध्ये आपण देवाचे कुठलेही उपाय सेवा करत नाही। तर त्यानंतर ते लिंबू जे आहे तर ते आपल्याला बाहेर पिशवीत टाकायचं आहे, किंवा घरावरून असं घराच्या लांब जात असेल तर घरावरून फेकून द्यायचं आहे। शक्यतो सिटी ठिकाणी असं करता येत नाही, त्यासाठी आपल्याला घरावरून उतरून कचऱ्याच्या डस्टबिनमध्ये टाकून द्यायचं आहे। त्यानंतर आपल्याला स्वच्छ पाण्याने हातपाय धुवायचे आहे। मग तिसऱ्याची नजर काढायची आहे। त्यानंतर आपल्याला असंच प्रत्येकाची नजर काढून आपल्याला टाकायचं आहे। सर्वांची नजर काढून झाल्यानंतर तुम्हाला आपल्या घराची मुख्य दरवाजाच्या बाहेर उभं राहायचं आहे। घराकडे बघायचं आहे। मुख्य दरवाजाला पण 7 वेळेस वरून खालपर्यंत श्री स्वामी समर्थ म्हणत वाकायचं आहे। आपल्याला ते लिंबू फिरवायचं आहे। आपल्याला 7 वेळेस घराचा उतारा करायचा आहे। त्यानंतर हे सगळे लिंबू तुम्हाला एकत्र घेऊन अशा ठिकाणी जिथे कोणाचा हात लागणार नाही, कोणाचा स्पर्श होणार नाही, त्या ठिकाणी जाऊन ते टाकायचं आहे, किंवा पाण्यात टाकलं तरीही चालेल। पण कचऱ्याच्या डब्यात आपण टाकायला का सांगितलं, कारण तोपर्यंत कोणाचा हात लागू नये म्हणून आपण तशा ठिकाणी तिथे ठेवायला सांगितलेलं होतं। उतारा केलेल्या गोष्टींना कधीच कोणाला स्पर्श करून द्यायचा नसतो, हे लक्षात ठेवायचं। आणि नेहमी उतारा करताना लहान मुलं हे शक्यतो बाजूलाच असले पाहिजे, ह्याची काळजी घ्यायची। आणि उतारा केलेल्या गोष्टी खायच्या पण नसतात, त्यासाठी लक्षात ठेवून या सगळ्या गोष्टी आपल्याला करायच्या आहेत। तो तुम्ही एखाद्या निर्जन ठिकाणी तिथे कोणी जात नाही, कोणाला त्रास होईल असं आपल्याला करायचं नाहीये। हा उपाय आपल्याला चांगल्यासाठी करतोय, कोणाच्या वाईटासाठी नाही। मनामध्ये वाईट विचार ठेवून जर काही केलं तर ते अजिबात म्हणजेच खूप चुकीचं असतं। मग ते ज्यासाठी करतोय आपल्यावर ते उलटतं, म्हणून लक्षात ठेवा आपल्याला भल्यासाठी करतोय, कोणाला त्रास होईल असं काहीच करायचं नाही। त्यासाठी त्या ठिकाणी लिंबू ठेवा, जे कोणी स्पर्श करू शकणार नाही अशा ठिकाणी तुम्ही ठेवू शकता, किंवा पाण्यात वगैरे पण टाकू शकता। त्यानंतर घरी यायचं आहे। लिंबू टाकल्यानंतर आपल्याला घरी यायचं आहे। उलट फिरून बघायचं नाही, डायरेक्ट आपल्याला घरी यायचं आहे। स्वच्छ पाण्याने हातपाय धुवायचे आहेत। देवाजवळ नमस्कार करायचा आहे। कुलदेवीला स्वामींना मुजरा करायचा आहे आणि सांगायचं आहे की हे देवा, माझ्या घराला, माझ्या घरातील लोकांना कोणाची नजर लागली असेल तर ती जाऊ द्या। काही वाईट कृत्य आमच्याकडून झालेलं असेल तर क्षमा करा। आपल्याकडून चुका होत असतात, 100% आपण कधीच परफेक्ट नसतो, तर त्यामुळे काही चूक झाली असेल तर त्याची माफी पण मागायची असते। आणि असा उतारा केल्यामुळे घरातील नकारात्मक जे असते तर ती बाहेर फेकली जाते। आणि अशाच प्रकारे बघा, तुम्ही दर अमावास्येला, पौर्णिमेला सुद्धा हे करू शकता। आणि माणसांनी, मुलींनी, घरातल्या मुलांनी कोणीही केलं तरी पण चालेल, असं काही नाहीये की घरातल्या स्त्रीनेच केलं पाहिजे। घरातली नकारात्मकता जाणं हे खूप महत्त्वाचं आहे। जर घरामध्ये नकारात्मक ऊर्जा जास्त प्रमाणामध्ये असेल तर तुम्ही देवदेवतांना कितीही माना, कितीही कष्ट करा, तुमच्या कष्टाला फळ मिळत नाही। कष्ट करून सुद्धा काही नीट होत नाही। मग कुठेतरी आपण खचून जातो, देवाची सेवा करणं सोडून देतो, काहीतरी वाईट मार्गांना लागतो, अशा गोष्टी होतात। म्हणून कुठलंही चांगलं कर्म करण्यासाठी आपल्याला आधी आपलं पाहावं लागतं। नवीन वर्ष छान जावं असं सगळ्यांना वाटतं असतं, त्यासाठी आधी तुम्ही हा उपाय करा, जेणेकरून नकारात्मक जे आहे तर ती निघून जाईल। यासोबतच तुम्ही अजून उपाय करू शकतात। बघा, मी जसं सांगते, अमावास्येला आणि घरामध्ये धूप जाळतो, कापूर जाळतो, तुम्हाला जमतील ते उपाय तुम्ही करू शकता, ज्यामुळे सकारात्मक ऊर्जा घरामध्ये येते आणि अगदी आपल्याला सुखमय आनंद जाईल। नवीन वर्ष अगदी भरभराटीचं जाईल। तर बघा, हा अत्यंत सोपा उपाय आहे, पण खूप प्रभावी उपाय आहे। तुम्ही नक्की कराल, जेणेकरून येणारं वर्ष जे आहे तर ते आपल्याला सगळ्यांना स्वामींच्या आशीर्वादाने अगदी आनंदाचं जाईल। तर हे अत्यंत महत्त्वाची माहिती तुम्हाला पोहोचवायची होती। तर माहिती आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा। तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ।